हे सहजासहजी नाही। 19 फेब्रुवारी 1630 ला राजे जन्मले आणि 15 एप्रिल 1645 ला राजांनी शपथ घेतली आणि त्यानंतर 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला। म्हणजे जवळजवळ तब्बल 29 वर्ष माझा राजा अव्याहतपणे परिश्रम करत होता, तेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झालं। कारण यशाला शॉर्टकट नसतो। मग गावागावामध्ये शंभू महादेवाची मंदिरं राजानं का निर्माण केली? वेळेचं बंधन मी विचारून घेतलं, कारण कायद्याचं रक्षण आपण करायचं असतं, त्याचं उल्लंघन व्हायला नको। गावागावामध्ये शिवाजी राजांनी शंभू महादेवाची मंदिरं का स्थापन केली? बघा, जर राजांनी यदा कदाचित आपल्या मावळ्यांना सांगितलं की जा अमक्या अमक्या गावामध्ये शत्रूचं सैन्य लपलंय, त्याच्यावरती हल्ला करा आणि दक्षिण दिशेला पळून जा। जर यदा कदाचित ती रात्र अमावस्येची असेल तर दक्षिण शोधायची कशी? कारण ते पूर्व दिशेकडे 3 कांडव राहते, ते बी नाही दिसते, तो विचू दिसतो, तो बी दिसते नाही। मग करायचं काय? म्हणून राजांनी गावागावामध्ये शंभू महादेवाची मंदिरं स्थापन केली। तुम्ही उद्या सकाळी जिथं महादेवाचं मंदिर असेल तिथं जाऊन निरीक्षण करा। महादेवाची जी पिंडी आहे, त्या पिंडीची जी पन्हाळी आहे, तिची दिशा उत्तर असते। म्हणजे महाद्वार पूर्वेला येतं आणि उत्तरेची अपोजिट जी येते ती दक्षिण येते। म्हणजे हल्ला करायचा, गावातल्या शिवाच्या मंदिरामध्ये यायचं, दर्शन घ्यायचं, दिशा ठरवायची आणि मग पळून जायचं। याला म्हणतात दूरदृष्टीचा राजा। आपलं लय अवघड आहे, आपलं तूप खाल्लं का लगेच रूप आलं पाहिजे, हळद पिलं का लगेच गोरं झालं पाहिजे। म्हणजे आपलं असं आहे, डॉक्टर साहेब आपला असं आहे की उतावळा डावरण गुडघ्याला बाशी वाचतंय नाचतंय येड्याच्या लोकाच्या दुसऱ्याच्या वारातीत। डॉक्टर साहेब मी एकाला त्या दिवशी पुण्यामध्ये गेलो आणि त्याला विचारलं, अरे शिवाजी राजाच्या आयुष्यामध्ये ध्येय होतं, कारण ध्येय निश्चित असलेला माणूस एक ना एक दिवस यशाच्या शिखरापर्यंत जातो। कारण ध्येय हे व्यक्तीच्या विजयापेक्षा ध्येयानं प्रेरित असलेल्या माणसाचा पराभव हा त्याच्यापेक्षा मोठा असतो। म्हणून ज्याच्या जीवनामध्ये ध्येय नाही ना त्याचं जीवन, कारण ध्येय ही व्यक्ती आणि गावातील जनावर याच्यामध्ये काही फरक नाही। आणि म्हणून त्याला म्हटलं शिवाजी राजाचं विजन तयार होतं। त्याला सांगितलं महाराज आपलं बी एक ध्येय आहे ना। म्हणजे काय? म्हणलो काय बा ध्येय? ते म्हणजे तिला पटवणं। अभि म्हणलं असली अवलाद ते पानशेटचं धरण फुटलं तेव्हा त्याच्यामध्ये का वाहून गेली नाही? कारण पोट्याचं लय अवघड आहे। डॉक्टर रवींद्र पाटील साहेब तुम्हाला सांगतो आता मिलिटरी आहे ना, शिवाजी राजाच्या काळात सैन्य होतं ते, बरोबर आहे ना? आताच्या मिलिटरीत मी विदर्भामध्ये अकोल्यामध्ये गेलो, विदर्भामध्ये एक पोट्ट, मला विदर्भामध्ये पोऱ्याला पोट्ट्या म्हटलं जातं। एक पोट्ट 2-3 वर्ष झालं तिथं दिसून राहिलं म्हणे। मी म्हणलं का बे पोट्ट्या, मिलिटरीत जायचं होतं तुले, कामून नाही गेला बा? ते महाराज मला कारण सांगायला लागलं मिलिटरीत कामून नाही गेला। म्हणजे महाराज मी जर भरती व्हायला गेलो ना म्हणे 2 गोष्टी होईल। म्हणलं काय होईल बे? म्हणे एक तर मला भरती करते नाही तर करायचं नाही, नाही केलं तर काय टेन्शनच नाही, पण मला का भरती केला तर परत 2 गोष्टी होईल। म्हणलं का होईल बे? म्हणे एक तर मला लढायला पाठवते नाही तर पाठवायचं नाही, पाठवलं तर खुराकच मिटला, पण मलिका दादाने पाठवलं का परत 2 गोष्टी होईल। म्हणलं का होईल? आणि एक तर मली गोळी लागणार लागायची नाही, लागली तर खुराकच मिटला, पण मलिका गोळी लागली का परत 2 गोष्टी होईल। म्हणलं का होईल?
मी तुम्हाला पुरती नाही तर जाती म्हणे चालला तर खुराकाच मिटला पण म्हणे का पुरला परत 2 गोष्टी वेगळं काय होईल जिथं मला पुरती ना तिथून 2 झाडं उघड म्हणे एक तर लिंबाचं उघड नाही तर नारळाचं उघड म्हणे लिंबाचं उघडं तर काय हरकत नाही पण नारळाचं उघडं का परत 2 गोष्टी होईल म्हणलं काय होईल आता एक तर नारळाला लोक खायला ठेवतील नाही ते एखादा साबण कंपनीवाला मला साबणात टाकेल खाल्लं तर काही टेन्शन नाही पण मला का साबणात टाकला तर परत 2 गोष्टी होईल म्हणलं काय होईल मी आता म्हणे एक तर त्या साबणानं गडी बाबा आंघोळ करीन नाही तर बया माणूस करीन म्हणे गड्याने आंघोळ केली तर काही टेन्शन नाही पण बयाने आंघोळ केल्यावर मग म्हणे लाज वाटत आपली असे काही कारण देत शिवाजी राजांच्या साठी जीवनामध्ये ध्येय निश्चित करा आलेल्या संकटाला पायरी करा चला आणि मग बघा कारण वयाच्या 15व्या वर्षी माझ्या राजानं हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली पण त्याच्या अगोदर काही महिने राज्याच्या